आपण उपासनेला बसलो ना की आपलं मन लागत नाही. आपल्या डोक्यामध्ये सतत काही ना काही विचार येत राहतात आणि गोंधळ विचारांचा आपल्याला उपासना करायला अडवत असतो. असा हा खास आणि आध्यात्मिक असा मस्त व्हिडिओ होणार आहे, पण व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा. मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्यावर अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, असे किती जण आहेत की जे ठरवून पण उपासना करू शकत नाहीत? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की उपासनेला बसल्यावर त्यांचं मन फार विचलित असतं, मनामध्ये बरेच गोंधळ चालू असतात, किंवा एखादी गोष्ट एखादी उपासना करताना आपण मात्र पोथीमध्ये वाचत असतो, पण आपल्या लक्षात मात्र काही राहत नाही. आपण फक्त एक रोबॉटसारखं आपलं सगळं वाचत असतो, पण आपल्याला ते कळत नसतं की आपण काय वाचतोय. अशी किती जणांची मानसिक स्थिती होते. खास आज त्या लोकांसाठी हा व्हिडिओ बनणार आहे. जर तुम्ही उपासना करण्यामध्ये मागे पडत आहात किंवा कोणीतरी तुम्हाला उपासना करून देत नाही, मग ती एनर्जी कुठली आहे, मग अशी कुठली एनर्जी तुम्हाला या सगळ्यापासून लांब ठेवायला पाहती आहे, ते समजून घेण्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ बनणार आहे. सर्वात प्रथम की जेव्हा हे सगळं घडतं तुमच्याबरोबर, की एखाद्या देवळात जायची इच्छा असताना, म्हणजे ज्या व्यक्ती पूर्वी फार देवळामध्ये जात असतात आणि अचानक त्यांचं देवळात जाणं बंद होतं, ज्या खूप उपासना करत असतात आणि अचानक त्यांच्या सगळ्या उपासना बंद होतात, जप तप सगळं करत असतात, मंत्र वगैरे सगळं व्यवस्थित करत असतात, पण अचानक त्यांना ते सगळं करावंसं वाटत नाही. हे सगळं ना मंडळी तेव्हा घडतं जेव्हा तुम्हाला पितृदोष असतो, किंवा राहू दोष येतो, किंवा वास्तुदोष येतो. जर तुम्ही वास्तू बदलली तर त्या वास्तूमध्ये तुम्हाला हे सगळं करावंसं नाही वाटत. तुमच्या ग्रहांची दशा बदलली तर तुमचं हे सगळं होऊ शकतं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सांगता की मी ही उपासना करतो, ती उपासना करते, हे करते, ते करते, तेव्हा तुमचं आपोआप सगळं स्टॉप होतं. चौथा पर्याय असा आहे याला, म्हणजे चौथं एक असं उत्तर आहे याच्यासाठी की असं का घडतं. नजर लागते लोकांची, कारण तुम्हाला देवळात जाताना लोक पाहतात, तुम्हाला उपासना करताना लोक पाहतात, अशा अनेक गोष्टी करताना जेव्हा तुम्हाला लोक पाहतात ना, तेव्हा तुमच्या त्या सर्व करण्याला एक नजर लागते, आणि तेव्हा नजर अतिशय अशी भयानक लागते की तुम्ही हे सगळं करणं थांबवता. वातावरणामध्ये किंवा ह्या पूर्ण सृष्टीमध्ये ना अशा खूप एनर्जी आहेत जे तुम्हाला चांगल्या एका सकारात्मक एनर्जीकडे जाण्यासाठी थांबवतात. कारण हे कलियुग आहे, कळलं. जितक्या चांगल्या एनर्जीज आहेत तितक्या वाईट एनर्जी पण आहेत, दोन्ही एनर्जी इथे काम करतात. तर तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा एखादी एनर्जी तुमच्याकडे पॉझिटिव्हली आहे, तुम्ही ती व्यवस्थित जोपासताय, तुम्ही ती व्यवस्थित सांभाळताय, त्या एनर्जीच्या छत्रछायेखाली तुम्ही खूप सुंदर अशा उपासना करताय, देवासमोर बसताय, देवाला वेळ देताय, तुम्ही स्वतःमध्ये एक वेगळी एनर्जी घेऊन येत आहे तुमच्या उपासनेंनी वगैरे, आणि अचानक तुम्ही हे सगळं थांबवता, तेव्हा ती कुठली तरी नेगेटिव्ह एनर्जी तुम्हाला हे सगळं करण्यासाठी थांबवत असते. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे, कारण राहू दोष असेल तर तुम्हाला राहूचं दान केलं पाहिजे. राहूचं दान म्हणजे काय करायचं, एक तर शनी मंदिरामध्ये जाऊन सर्वात प्रथम शनीला दर शनिवारी तेलाचा अभिषेक करायचा. दुसरं, राहूचं दान म्हणजे काळे कपडे वगैरे कुणाला तरी दान द्यायचे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं करताना तुम्ही कुणालाही सांगायचं नाही की मी हे करतोय, ते करतोय, मी इथे ह्या सगळ्या गोष्टींना मला करायला सांगितलं आहे. अजिबात कुणालाही सांगायचं नाही आहे. व्हिडिओ मात्र तुम्ही सगळ्यांना शेअर करा, कारण प्रत्येकापर्यंत हे उपाय जाऊ देत. बरेच जणांच्या बाबतीत असं घडतं, ही तुमच्याकडनं वेगळी सेवा त्याच्यासाठी होईल, त्याचं आयुष्य सुधारेल. तुम्ही स्वतःहून कोणाला सांगू नका, मात्र व्हिडिओ पोचवा. जेव्हा तुम्ही लोकांना सांगता ना, तेव्हा ती एनर्जी जी असते ना ती काम करणं थांबवते, म्हणून तुम्हाला कुणाला सांगायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. तर राहूचं काळे कपडे दान करायचे आहेत तुम्हाला. जर तुम्हाला पितृदोष आहे तर तुम्हाला अमावस्येला पितृंची सेवा करायची आहे. बरं, पितृंची सेवा कशी करायची, तर पितृंची सेवा म्हणजे अमावस्येला आपल्याला दक्षिणेला तोंड करून एक मातीचा दिवा लावायचा, त्याच्यात राईचं तेल आणि त्या तेलात काळे तीळ टाकायचे, बरोबर. अमावस्येलाच पितृंना बरोबर दुपारी 12 वाजता दही भाताचा नैवेद्य आणि त्याच्यावर दही भाताचं पान ठेवायचे आणि त्याच्यावर काळे तीळ त्या दही भातावर ठेवायचे. पाण्याचा एक ग्लास बाजूला ठेवायचा आहे. भात बनवताना त्याच्यात मीठ मात्र टाकायचं नाही. ह्या 2 गोष्टी कावळ्यांना खायला घालायचं. वर्षामध्ये श्राद्धांचा महिना येतो, त्याच्यामध्ये आपल्या पितरांचे श्राद्धाच्या दिवशी त्यांना
पान वगैरे ठेवावं. यथोचित मात्र त्यांची श्राद्धाची जी विधी असते ती परिपूर्ण करावी. जेव्हा सवाशींचं बाई तुमच्या घरात गेली असेल ना, तर दर महिन्याला एकदा तरी कुठल्याही सवाशणीला आपण एखादं काहीतरी गिफ्ट म्हणून नक्की द्यावं. तिला काहीतरी खायला नक्की घालावं. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला केल्यात ना तुम्ही, जसं मी सांगितलं की राहूचं मी तुम्हाला सांगितलं, सवाष्णीचं मी शुक्राचा तुम्हाला उपाय दिला. बरं, तिसरा मी तुम्हाला उपाय दिलेला आहे की पितृदोषासाठी काय करायचं ते. आणि वास्तुदोषासाठी तुम्हाला काय करावं लागेल की तुमच्या घरामध्ये सदैव कुठल्या ना कुठल्या उपासना कराव्या लागतील. ठीक आहे. तुमच्या घराचे डायरेक्शन्समध्ये काय आहे हे चेक करा. यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत त्याच्यावर, ते पहा. वॉशरूम कुठल्या डायरेक्शनला आहे, किचन कुठल्या डायरेक्शनला आहे, आपल्या देव्हारा कुठल्या डायरेक्शनला आहे, कुठल्या साईडला आपण कचरा ठेवतो, कुठल्या साईडला आपण स्टोरेज बनवलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मात्र तुम्ही तपासा. आपल्या वॉशरूममध्ये कुठल्या टाईल्स लागलेल्या आहेत. खूपदा एक टाईल पण तुमचं आयुष्य खराब करू शकते. आणि वास्तूची एनर्जी भयानक प्रकारे पण काम करते आणि खूप सुंदर प्रकारे पण काम करते. फक्त डायरेक्शन्स महत्त्वाचे आहेत. तो ते नक्की तुम्ही चेक करा. ही सगळी जी कारणं आहेत ना, हे तुम्हाला तुमच्या उपासनेपासून लांब ठेवणारी कारणं आहेत, जी मी तुम्हाला त्याचे आत्ता उपाय दिलेले आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. आणि घरामध्ये दर शनिवारी, दर मंगळवारी आणि दर गुरुवारी खूप सारा धूप, दीप, अगरबत्ती दाखवायची, जोरजोरात उपासना करायच्या, चालता बोलता उपासना करायच्या. घरामध्ये सतत आपल्या सकाळी आणि संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस ना काही असे मंत्र चालू ठेवायचे. फक्त दुपारी 1 ते 4 मध्ये कुठलेही मंत्र चालू ठेवू नका, कारण ते चांगलं नसतं. त्याची एनर्जी हाय असल्यामुळे त्याचा त्रास तुम्हाला पुन्हा होऊ शकतो. मेडिटेशन चालू करायचे तुम्हाला. मेडिटेशनमध्ये विचारांचा गोंधळ तुमचा आपोआप थांबेल. तुम्ही म्हणाल मेडिटेशन करताना माझ्या डोक्यामध्ये खूप विचार येतात. येऊ देत ना, विचार येऊ देत, जाऊ देत. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला विचारांकडे लक्ष द्यायचंच नाही आहे मुळात. तुम्हाला फक्त आणि फक्त डोळे मिटून बसायचं आहे. जे काही विचार येत आहेत येऊ देत, जाऊ देत, येऊ देत, जाऊ देत. तुम्ही मात्र चांगले राहा. तुम्ही मात्र फक्त डोळे मिटून बसण्याचं काम करा. तुमच्यावर पूर्ण ती एनर्जी तुमचा ताबा बरोबर घेईल आणि हळूहळू तुम्हाला ती मेडिटेशनमध्ये बसवायला लागेल. आणि जर तुम्हाला हे पाहायचं असेल तर त्या एनर्जीची ताकद पाहायची असेल ना, तर मेडिटेशनला मी सांगते त्या पद्धतीने बसायला शिका. मंडळी, करण्यासारखं खूप काही असतं, कळलं. खूप काही करण्याचे मार्ग खूप आहेत, पण तुम्हाला थांबवणारा मार्ग एकच आहे, ते म्हणजे नेगेटिव्ह एनर्जी. मग त्या एनर्जीला क्रॉस करून आपल्याला आपल्या उपासना कंटिन्यू ठेवायच्या आहेत. कारण जर उपासना कराल तर तारले जाल. लक्षात घ्या. सगळ्या अडचणींमधून बाहेर पडण्याचा राजमार्ग आहे उपासना. राजमार्ग आहे देवळात जाणे, रोज व्यवस्थित घरात पूजा करणे, रोज आपल्या. आणि ज्यांना रोज नाही पूजा करायला जमत ना, त्यांनी ॲटलिस्ट शनिवारी तरी पूजा करावी. आणि रोज आपल्या देवांना ना तुळशीपत्र त्यांच्या अंगावर असं पाणी शिंपडावं, म्हणजे त्यांची अंघोळ केल्याचं आपल्याला देवांचं अंघोळ झाली आहे असं मानलं जातं शास्त्रामध्ये. पण शनिवारी तरी त्यांना नाऊ माखू घालावं आणि व्यवस्थित त्यांची पूजा करावी. दिवे लावताना ते दिवे मात्र रोज साफ करत जा. मंडळी, मी खूप पोटतिडकीने हे सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला, कारण माझी फार इच्छा आहे की प्रत्येकाकडनं एक उपासना होत राहिली पाहिजे, प्रत्येकाच्या घरामध्ये सकारात्मकता नांदली पाहिजे. आणि ही तुमचीही इच्छा असेल ना, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक मात्र नक्की करा. कॉमेंटमध्ये मला सांगा की कोणाकोणाला हा त्रास होतो आणि कोण कोण हे सगळे उपाय करणार आहे. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू खूप छान विषय घेऊन. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.